राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडावे, आमदार शशिकांत शिंदे यांचे आवाहन। अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सर्व परिचित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांविषयी जर आस्था आणि तळमळ आहे तर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घ्यावा, अगदी वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले। आमदार शशिकांत शिंदे हे रविवारी दुपारी 3 वाजता लासुर्णे येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली। एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काळी दिवाळी आंदोलनाविषयी प्रतिक्रिया दिली होती। त्यावर बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना स्पष्ट शब्दात आव्हान देत त्यांच्यासारखी शेती आणि शेतीतील तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्याला आत्मसात करता यावे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडावे लागले तरी बाहेर पडावे असेही त्यांनी सूचित केले। बॅलेट पेपर होत नसतं तर थंब तरी घ्या ना, म्हणजे थंबवर तरी निवडणूक होऊन द्या। पण काय आता मला कळत नाही की परवाच्या दिवशी सांगितलं की आम्ही फेरतपासणी करतो, कोणाकडून करणार? ज्यांनी नावं खोटी दाखलेत त्यांच्याकडून परत फेरतपासणी करणार म्हणजे काय करणार? परत त्याचा तर आम्ही केलेलं कसं करायचं? आम्ही आता तीव्रतेने ह्या लढ्यामध्ये उतरणार आहोत। साहेब, आता सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि ज्या निवडणुका यादी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी ज्या स्वराज संस्थेच्या निवडणूक होतात त्या पुढे ढकलण्याची मागणी केली। याबद्दल आपलं मत काय राहील? आम्हीच होतो ना त्याच्यावर आम्ही पण होतो। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सगळे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट सगळे होतो आणि यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जोपर्यंत यादी सदोष होत नाही, तशा प्रकारची त्याचे दोष निघत नाही, पूर्ण यादी निष्पक्षपणाने होत नाही, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्या। आणि आत्ता तुम्ही सांगताना 21 जानेवारी बोलता, जानेवारीला कोर्टाने आदेश दिलेला आहे की निवडणुका या 21 जानेवारीच्या आतमध्ये घ्याव्या। पण 21 जानेवारीच्या निवडणुका आत घ्यावा, मग कोर्टाला तुम्ही सांगू शकता ना यादीमध्ये दोष आहे। 7 वर्ष कोर्टाने सांगूनसुद्धा तुम्ही निवडणुका घेतल्या नाही, 6 महिन्यांनी काय फरक पडतो आहे? मग आमचं म्हणणं आहे की फक्त निवडणुका होव्या त्या लोकशाहीने व्हाव्या, कपट कारस्थानाची निवडणूक होऊ नये। कारण कार्यकर्ता ताकदीने जिंकणारा असतो, परंतु कपट कारस्थाने त्याला संधी मिळत नाही। तो 5 वर्ष कष्ट करतो आणि 5 वर्ष कष्ट केल्यानंतर अचानक कोणतरी निवडणुकीला लोकांची कामं नाहीत केली तरी चालेल, परंतु आम्ही निवडून येतो असा भ्रम जो देशात राज्यात आहे तो आम्हाला पुसून टाकायचा आहे। साहेब, एक लास्ट प्रश्न की आपण काळ्या दिवाळी साजरी पतीने आंदोलन केलं होतं, पण विरोधकांचे जे आहेत त्यांनी काळी दिवाळी साजरी होऊन देणार नाही असं एकनाथ शिंदेने म्हटलं होतं। त्याबद्दल आपण साध्या पद्धतीने आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना मागणी एवढीच आहे, तुम्ही ज्या पद्धतीने शेती करताय तशा प्रकारची प्रत्येक शेतकऱ्याला अशा प्रकारचं तंत्रज्ञान द्यावं आणि ती काळी दिवाळी त्यांची साजरी न यासाठी त्यांनी मदत करावी। तळमळतेने काम करणारे नेते आहेत ते, त्यांना गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं कळतं आहे। आता ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कळत असेल तर माझी विनंती आहे की त्यांनी काही हो, बरेच जण बोलतात ना सामान्याला धावणारा एकच नाथ तो एकनाथ। आमचं म्हणणं आहे सरकारमधून बाहेर पडायला लागलं तरी चालेल, पण या शेतकऱ्याला अन्याय होतोय म्हणून त्यांनी न्याय देण्याची भूमिका घ्यावी। साहेब, शेवटचा प्रश्न, कार्यकर्त्यांनी आपल्याला बुके न देता अन्न धान्य वाटप केले आणि बाकीच्या शालेय साहित्य वाटपासाठी वस्तू आणल्यात, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता कार्यकर्त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे। काही लोक बुके घेऊन आले, पण मी सांगितलं बुके घ्यायचं नाही, पण आव्हानाला प्रतिसाद दिला आहे। मदत किती आहे त्याच्यापेक्षा मदत करण्याची भावना कशी आहे याला महत्त्व आहे। मला वाटतं की त्यामुळे त्यांनी दिलेली मदत त्यात अजून काय करून आम्ही मागे पण आम्ही 4-5 ट्रक पाठवले होते, अजून पण पाठवतो आहे आणि त्यामुळे लोकांशी बांधिलकी फक्त आमची आहे। आम्ही ही बांधिलकी कायम जिवंत ठेवली। मागच्या वेळेला मी मुंबईवरून 3-4 ट्रक पाठवले होते, आता येईन त्याच्यामध्ये मदत करून आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून, राज्यातून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा मदत करतो आहे। मान कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर फडकला भाजपचा झेंडा। मंत्री जयकुमार गोरे यांच्या व्यूह रचनेमुळे ब्रह्मदेव पुकळे झाले सभापती। संपूर्ण सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असलेल्या मान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ब्रह्मदेव पुकळे यांची रविवारी सकाळी 11 वाजता निवड झाली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या व्यूह रचनेमुळे भाजपचा बाजार समितीवर झेंडा फडकला आहे। मान कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 2021 साली झाली होती। 20 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या सभापती निवडीत भाजप समर्थक विलासराव देशमुख हे 10 विरुद्ध 7 मतांनी निवडून आले होते।
पॅनल अंतर्गत सहकार्याला संधी देण्यासाठी विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी बाजार समितीच्या उर्वरित कालावधीसाठी सभापती पदासाठी निवडणूक जाहीर केली होती। त्या दरम्यान बाजार समितीत हाय व्होल्टेज ड्रामा सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी बघायला मिळाला होता। सभापती पदाच्या निवडीसाठी बोलवण्यात आलेली सभा गणपूर्ती न झाल्याने तहकूब करण्यात आली होती। यावेळी नियमांचा कात्याकूट करण्यात आला। उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थक संचालकांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला, तर भाजप समर्थक सर्व संचालक अनुपस्थित राहिले। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेण्यात आली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांच्या पदरी निराशा आली असून न्यायालयाने पुनर्प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार रविवारी सकाळी 11 वाजता अध्यासी अधिकारी यांनी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती। यावेळी भाजपचे 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 सदस्य उपस्थित राहिल्याने मतदान प्रक्रियेत भाजपचा विजय झाला। परिणामी ब्रह्मदेव पुकळे यांची सभापतीपदी निवड झाली। कराड दक्षिण मतदारसंघातील बोगस मतदान प्रकरणी प्रशासनाचे दुर्लक्ष, दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात करणार गणेश पवार। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कापिल येथे बोगस मतदान होऊन देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, अगदी प्रांताधिकाऱ्यांवर देखील कारवाई होत नाही। एकूणच प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार हे आता सोमवारी अभिनव पद्धतीने आंदोलन करणार आहेत। सकाळी 9:15 वाजता दिवाळीची पहिली अंघोळ ते प्रशासनाच्या दारात करणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे। रविवारी सायंकाळी 7:30 वाजता त्यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली। कापिल गावामध्ये रहिवासी नसलेल्या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केले आहे। त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच यामध्ये दोषी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी 12 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग यावी यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तीव्रता यावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पवार आता आंदोलन करणार आहेत। त्यातील पहिले आंदोलन दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात सकाळी 9:15 वाजता करणार आहेत। कराड तालुक्यातील दक्षिण भागात उंडाळे येथे वन विभागाने बसवली AI वर आधारित सायरन सिस्टीम। बिबट्या दिसताच वाजणार सायरन। वन विभागानं मानव आणि बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी AI वर आधारित यंत्रांचा वापर सुरू केला आहे। कराड तालुक्याच्या दक्षिण भागात उंडाळे येथे प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे। याबाबत वन विभागाने रविवारी दुपारी 3 वाजता अधिकृत माहिती दिली आहे। AIचा सर्वच क्षेत्रात वापर होताना आता चक्क मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्षावर तोडगा म्हणून सातारा जिल्ह्यात करण्यात येत आहे। विशेष म्हणजे यामध्ये थेट अलर्ट मिळत असल्यानं जीवितहानी टळणार असून शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणार आहे। त्याचबरोबर बिबट्यासारख्या वन्य प्राण्याला सुरक्षित अधिवासात वेळी सोडणं शक्य होणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे। साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या टप्प्यामध्येच बिबट्याचा वावर असल्याचे ठिकठिकाणी सोशल मीडियावरून समजून येत आहे। सातत्याने नागरी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शहरी विभागातील नागरिक तसेच ग्रामीण भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत। बिबट्याचा वावर रोखण्यासाठी वन विभागाने गांभीर्याने दखल घेत तातडीने पिंजरे बसवले, मात्र बिबट्या अलगद जेरबंद होताना दिसून येत आहेत। वन विभागाने कराड तालुक्याच्या दक्षिण भागात उंडाळ्यासारख्या दुर्गम आणि डोंगरी विभागात प्रथमच प्रायोगिक तत्वावर AI वर आधारित यंत्रणा कार्यान्वित केली आहे। ही यंत्रणा दिवसानी रात्री सुद्धा कार्यरत राहते। जेव्हा बिबट्याचा संचार त्या खांबाजवळून होईल तेव्हा तेथील सायरन आपोआप वाजतो। त्याचवेळी मोबाईल क्रमांकावर लिंक असलेल्या वन विभागाचे अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना मोबाईलवर मेसेज मिळतो। यातून परिसरातील नागरिक आणि शेतकरी सतर्क होतील। यातून मनुष्य आणि बिबट्याच्या संघर्षाला आळा बसेल असा उद्देश वन विभागाचा आहे। खांबावर बसवलेला सायरनचा आवाज हा साधारण 120 डेसिबल इतका आहे। जेव्हा या खांबावर बसवलेल्या CCTV कॅमेरा समोरून बिबट्या मार्गस्थ होतो तेव्हा या कॅमेरा शेजारी असलेला हॅलोजन लाईट लागतो। त्या प्रकाशात छबी टिपली जाते, त्यावेळी सायरन ही वाजू लागतो। या सायरनचा आवाज हवेच्या दिशेने परिसरात सुमारे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत सुद्धा रात्रीच्या वेळी ऐकू येऊ शकतो। हे वैशिष्ट्य आहे असे वन विभागाने स्पष्ट केले।
खांबावर असलेल्या एका बॉक्समध्ये सॉफ्टवेअर चिप बसवण्यात आली आहे. यामध्ये बिबट्या या वन्य प्राण्याचे वेगवेगळे स्वरूपाचे सुमारे 1 लाख पॅटर्न टाकण्यात आले आहेत. यामध्ये बिबट्याच्या जबड्यापासून शेपटीपर्यंतच्या सर्व अंगानं AI पॅटर्नद्वारे विकसित केले आहेत. त्यामुळे कॅमेरासमोर बिबट्या येताच तो तातडीने त्यास डिटेक्ट करतो. त्यानंतर सायरन वाजण्यास सुरुवात होते, असेही वन विभागाने निदर्शनास आणून दिले. कास पठार परिसरात रानगव्यांचा वावर, पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला रानगव्यांचा व्हिडिओ. साताऱ्यापासून पश्चिमेकडे सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. या फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना शनिवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घाटाई परिसरात रानगवा आढळला. कास पठार परिसरात फेरफटका मारत असलेला हा रानगवा पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रानगव्यांच्या दर्शनाने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. कास पठारावरील फुलोत्सव जगप्रसिद्ध आहे. सप्टेंबरच्या मध्यावर पठारावर फुलांच्या हंगामाला सुरुवात होते. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत हा फुलोत्सव पाहायला मिळतो. परतीच्या पावसामुळे यंदा पठारावर फुलं उमलण्यास उशीर झाला होता. सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यापासून फुलं उमलायला सुरुवात झाली, मात्र पावसामुळे फुलांच्या उमलण्यावर परिणाम झाला. फुलोत्सवाची उत्सुकता असणाऱ्या पर्यटकांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कास पठाराला भेट द्यायला सुरुवात केली होती. या महाकाय रानगव्याचे दर्शन बहुतांशी वाहनचालक दूरवर गाडी उभी करून घेताना दिसत होते. तसेच काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच या रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली. परंतु पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरले असून कधीही पाहावयास न मिळालेले दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना पर्वणीच ठरत आहे. बैल कुळातील गवा सर्वात मोठा प्राणी असून कास परिसरातील घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून सांगितले जाते.